नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज पुन्हा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो कॉलेजला, कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या आता ड्युटी लागलेली असते कॉलेजची, कॉलेज स्टुडंट असल्यामुळे। तर काल एक असाइनमेंट सबमिट केली आणि आज पुन्हा अजून एक असाइनमेंट दिली होती त्यांनी कंप्लीट करायला, ती पण आज सबमिट करायची। तर ते कॉलेजवाले कसे एका दिवसात घेत नाही सर्व काही, तर प्रत्येक दिवशी थोडं ना थोडं असं करतात। आज मित्रांनो, आज पण मी सकाळी लवकर उठलो होतो, 7 वाजता उठून ते असाइनमेंट पूर्ण केलेली आहे। करणचं काय भाई, करण अभ्यासू आहे, त्यांनी कधीच कंप्लीट करून ठेवली होती असाइनमेंट। आता जाऊया कॉलेजमध्ये आणि त्याचे आज जे असाइनमेंट दिली होती त्याचे आज 2 लेक्चर आहेत, तर ते सबमिट करूयात आणि मग निघूयात घरी। बघूया किती लवकर होतो आज। पहिले आपण कॉलेजमध्ये जाऊयात, चला। तर मित्रांनो, आपण आलो होतो थोडं गार्डनमध्ये बसायला, कारण की आज पहिलं लेक्चर आपण बसणार आहोत, दुसरा आणि तिसरा लेक्चर त्या मॅमचा आहे, जे आपल्याला असाइनमेंट्स आज सबमिट करायचे। त्यामुळे म्हणलं मग थोडं गार्डनमध्ये जाऊन येऊया। तर गार्डनमध्ये आज टुर्नामेंट चालू आहे मित्रांनो, बघू शकता किती भारी हे केले, स्टेज वगैरे, ग्राउंड पण किती क्लीन केलेले त्यांनी। इकडे 6साठी लावलेले पूर्ण टीम येतात बाहेरनं, लांबून टीम खेळण्यासाठी येतात मित्रांनो। तर बहुत साऱ्या मॅच चालवली आहे, त्यामुळे आता थोडं बरं वाटतं मित्रांनो। मॅचचा आनंद घेताना मला पण, तुम्ही पण आनंद घ्या मॅचचा। मला माहीत नव्हतं तिकडे टुर्नामेंट चालू आहेत, खूप बरं। आम्ही पण आता 2-3 दिवसात जाणार आहे गावाला टुर्नामेंट खेळण्यासाठी। इकडं बघू शकता किती योग्य प्रकारे असं नियोजन केलेलं आहे इथे, सर्व काही। बाजूला बारीक मुलांचं ग्राउंड पण आहे खेळण्यासाठी, बघू शकता इकडे बघू शकता। संपूर्ण गोलेडावे मीन्स फक्त बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडे पण। ते जाऊ द्या, तुम्ही मॅचचा आनंद घ्या मित्रांनो। मला पण खूप मजा येते मॅच बघताना नाही, पण खेळताना खूप भारी वाटतं मित्रांनो। काही बोला। तर मित्रांनो, आता खूप टाईम झाला आपण मॅच बघत बसलो होतो, तर जाऊयात, लेक्चरचा टाईम झालेला आहे, लेक्चर अटेंड करूयात। लेक्चर अटेंड करण्यासाठी नाही तर आपण आज आले फक्त असाइनमेंट सबमिट करण्यासाठी। ते असाइनमेंट सबमिट करूयात आणि बघत बसलो लेक्चरमध्ये, तर नाही तर घरी येऊयात लवकर निघून। असं मला कंटाळा आला, असं खूप दिवस झाले लेक्चरला येते। जाऊयात आता पहिलं कॉलेजमध्ये जाऊयात, चला। तर मग सोबतच आपल्या, कारण आता मास्क काढून ठेवलेला आहे। तर मित्रांनो, आपण आता केलेली कॉलेजमध्ये एंट्री। तर थोडं लायब्ररीत बसूयात, नाही लायब्ररीत नाही, लेक्चरचा टाईम झालेला आहे, सरळ जाऊयात लेक्चरसाठी, चला। मित्रांनो, आज कॉलेज एवढं भरलं की कॉलेजमध्ये बसायला जागा नाही। एका बेंचवर 3-3 जण बसले तरी जागा होत नाही। सगळ्यांचा आरडाओरड चालूच आहे, सगळ्यांची मस्ती चालू आहे, सर का अजून आले नाही। मित्रांनो, कोइन्सिडन्स बघा, करणची आणि माझी वय, दोघांची वय सेम आहे, दोघांच्या बुक सेम आहे, दोघांच्या पण नाव तुम्हाला दाखवतो। दोघांच्या पण वया सेम आहे मित्रांनो। तर मित्रांनो, फायनली आता मी चाललेलो घरी, आणि आज वर्गामध्ये बघितलं असेल त्या एका मुलाला टीचर मॅम खूप ओरडत होत्या, कारण की त्याने थोडं काय बोलतात त्याला, मॅमला उद्धटपणे बोललं होतं, त्यामुळे त्याला उभे केलं होतं। प्रिन्सिपल सरांना पण बोलवलं होतं, एवढा मोठा विषय झाला होता मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले। तर आता आपण मी पण व्हिडिओ काढला, थोडा लपूनच काढला, त्या मुलाला बाहेर काढलं क्लासचा, आणि तो थोडा उद्धट बोलला मॅमला म्हणून। तर मित्रांनो, आपल्या क्लास टीचरसोबत रिस्पेक्टमध्ये राहा, म्हणजे जास्त काय उद्धटपणा बोलू नका। जरी बोलत असेल तर बाहेर बोला, यांच्यासमोर नाही किंवा जवळपास नाही नका बोलू, थोडंच
बोलूच नका. त्यापेक्षा चांगलं विद्यार्थी व्हा ना कधी पण. त्यामुळे काय असं शब्द वापरायचा नाही. जाऊ द्या आता आपण जाऊया घरी. आज असतो खूप उशीर झाला मित्रांनो. कधीपासून आम्ही येऊन बसले आणि मॅमनी शेवटला आमची वही घेतली नोटबुक चेक करायला. ते पण चेक नाही केली. आमच्या आधी जी मुलं होती त्यांची चेक केली, आमची नाही. आमची सबमिट करून घेतली आणि आता काय बोलले 2 दिवसांनी परत तुमची बुक घेऊन जावा. मग काय होते सबमिट चेक करते का नाही 2 दिवसानंतर. आता आपण जाऊयात घरी. चला टाईम झालेला आज पण. करण पण सोबत आहे. करण काय इयरफोन लावणं चाललेलं आहे. जाऊयात घरी चला. तर मित्रांनो फायनली मी आलेलो घरी. आज दिवस खूप बेकार, थोडा तर बेकार गेलाच, कारण का कंटाळा आला. ज्या गोष्टीची आपण गेलो ती गोष्ट फार शेवटला झाली. घरी येताना पण बस एवढी ट्रॅफिक लागली होती की अर्धा तास झाला आम्ही बसमध्ये होतो. तिथे 5 मिनटाचं काम आहे, नाही सॉरी 10 मिनटाचं. तिथे अर्धा तास लागला मित्रांनो, अर्धा पाऊण तास. विचार करा. आजचा दिवस पण खूप व्यक्तिक होता. उद्याचा दिवस आपण चांगला बनवूयात. एक नवीन आशेने नवीन दिवस सुरू करूयात. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण थांबूया इथेच. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग पण आपण इंटरेस्टिंग आणि धमाकेदार बनवूयात उद्याचा. तोपर्यंत माझा आजचा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.